देवीसिंगची किंचाळी ऐकून लालीने घेतला निर्णय. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, देवीसिंगला सगळीकडे शोधत असतात, पण तो मात्र लॉकअपमध्ये असतो. अखेर सुधाकरचा फोन जामकर उचलतात आणि सुधाकर त्यांना माहिती देतो की गोपाळनी बेशुद्ध पडायचं नाटक केलं आणि आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पण मध्येच त्याने गाडीतून उडी मारली आणि पळून गेला. जामकर म्हणतात, असा कसा पळाला, तुम्ही पकडलं का नाही? सुधाकर म्हणतो, साहेब आम्ही शोधण्याचा खूप प्रयत्न केला, तो माझ्या हाती पण लागला होता, पण त्याने डोळ्यात माती फेकली आणि पुन्हा पळाला. जामकर म्हणतात, लॉकअपमधून काढायची काय गरज होती? तो साहेब त्यांनी नाटकच असं केलं ना, आम्हाला वाटलं मरतो की काय. जामकर म्हणतात, मग मरू द्यायचा, काय फरक पडला असता? शोधा त्याला, शोधून काढा. आता सुधाकर फौज घेऊन सगळीकडे शोधत असतो, पण काही केल्या देवीसिंग काय सापडत नाही. सुधाकर बघतो तर काय, गोपाळ लॉकअपमध्ये झोपलेला असतो. तो अरे हा इथं. त्याला आता गोपाळचा खूप राग येतो. इकडे गावकरी काही शांत बसत नाही आणि मोर्चा पोलीस स्टेशनकडे नेतात. आता आपाची काही इच्छा नसते, पण गोपाळ तोंड उघडेल आणि सांगेल, माधुरीची बॉडी आम्ही दोघांनी लपवली, त्यामुळे आप्पा त्या मोर्चामध्ये सामील होतात. मोर्चा पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि सगळेच नारे देत असतात, जामकर हाय हाय, आमच्या गोपाळला सोडलंच पाहिजे, सोडलंच पाहिजे. जुंजार म्हणतो, मी बातमी देणार की गोपाळला गायब केलं. जित्या आणि मंग्या तर तावातावाने ओरडत असतात. आता बाहेर गोंधळ सुरू होतो. गोपाळ कुठे गेला? गोपाळ दाखवा. आप्पा ओरडतात, ए जामकर बाहेर ये. सुधाकर म्हणतो, आप्पा अहो हे काय करताय? जामकर साहेब नाही इथं. जित्या म्हणतो, आमचा गोपाळ, आमचा देवमाणूस कुठे? काय केलं त्याचं? मंग्या म्हणतो, आत्ताच्या आत्ता दाखवा. आता सगळेच बोलत असतात आणि तेवढ्यात गोपाळ आतून ओरडतो, अरे मी इथंच आहे, कुठेच नाही गेलो. हे ऐकून सगळेच सैरभैर होतात आणि म्हणतात, गोपाळ गोपाळ आतमध्ये? आप्पा म्हणतात, ए मंग्या जित्या तुम्ही काय सांगत होता? गोपाळ स्ट्रेचरवरून हॉस्पिटलला घेऊन गेले आणि तो गायब झाला. म्हणतात, काय रे पोरांनो, गोपाळ तर इथंच आहे आणि तुम्ही काय म्हणालात गोपाळ नाही आहे? जित्या डोकं खासतो आणि म्हणतो, या सुधाकरला विचारा, खरंच त्याला घेऊन गेले होते. लकी म्हणतो, लेकांनो किती वेळा सांगितलं, कमी पिझ्झा कमी पिझ्झा, बघितलं ना किती मोठा गोंधळ घालून ठेवला. मांग्या म्हणतो, मला नाही बोलायचं, माझं काय डाउनलोडिंग नाही आहे. ह्या जित्याने सांगितलं, मला पण वाटलं. काय रे लेका जित्या, काही पण सांगतो वे. जित्या म्हणतो, अरे पण मी घेतलीच नव्हती, ह्या सुधाकरला विचारा. आता सगळेच आत जातात. जित्या म्हणतो, गोपाळ बाबा तूच सांग, तुला घेऊन गेले होते की नव्हते? गोपाळ म्हणतो, अरे ते मेडिकल तपासणीसाठी घेऊन गेले होते, प्रोसिजर असती, आणि हे बघ पोलिसांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आता मात्र सुधाकर गोंधळून जातो आणि विचार करतो, ह्या गोपाळच्या मनात काय नक्की? आता गावकरी एकमेकात कुजबुजतात आणि निघून जातात. आप्पा घरी जातात. फुलाबाई रडत म्हणते, काय झालं माझ्या गोपाळला? सापडला का? बरा आहे ना तो? आप्पा म्हणतात, ए गबस, नको भोकाड पसरू, तुझा तो गोपाळ कुठंच गेला नाही, पोलीस स्टेशनमध्येच आहे. हे जित्या आणि मंग्या दारू पेले आणि सगळाच गोंधळ घालून ठेवला. रणजी म्हणते, बाई फुलाताई मी सांगत होते ना, सगळेजण माझ्या सुद्यावरच पडले. अगं तो गोपाळ एवढ्या लवकर जाणाऱ्यातली चीज नाही आहे. आजी म्हणते, त्या मुडद्याचा नक्कीच काहीतरी डाव असणार, अजून एक मुडदा पडल ना तेव्हा तुम्हाला कळल. आता तर आप्पांचंही डोकं बंद पडतं. ते मनात विचार करतात, ह्या गोपाळचं नक्की काय चाललंय? जामकर पोलीस स्टेशनमध्ये येतात. त्यांची चांगलीच सटकलेली असते. त्या हवालदारला म्हणतात, कुलूप उघडा. कारण जामकर गेलेले असतात ती वेगळीच माहिती काढण्यासाठी. ते आत जातात आणि देवीसिंगला मारायला लागतात. तो साहेब अहो का मारताय? काय केलंय मी? जामकर मारून थाकतात आणि म्हणतात, स्वतःच्या बायकोबद्दल तिच्या प्रियकराच्या नावाने स्वतःच पत्र लिहितोस, तिला बदनाम करतोस. स्वतःच्या बायकोला बदनाम करायला काहीच वाटलं नाही. आता जामकर पट्ट्याने त्याच्या पायावर मारत असतात. तो मोठ्याने ओरडतो, साहेब साहेब, पण जामकर मारतच असतात. तो साहेब ओ साहेब मी काही नाही केलं ओ. पोलीस स्टेशनच्या बाहेर गाडीत लाली बसलेली असते. त्याचं ओरडणं किंचाळणी तिच्या कानावर पडत असते. आता देवीसिंग मोठ्याने आ करत असतो आणि लालीच्या डोळ्यात पाणी येतं. लाली दरवाजे उघडायला लागते, पण पुन्हा थांबते आणि देवीसिंगची किंचाळी ऐकू येते आणि ती म्हणते, यांना होणारा त्रास नाही बघवते. असं वाटतं आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जावं आणि सांगावं, मी जिवंत आहे. नाही लाली, असं इमोशनल होऊन नाही चालणार. हे तुझ्याशी कसं वागले हे तुला चांगलंच माहिती आहे. त्यांना अजून त्या सगळ्याची काही शिक्षा नाही मिळाली. स्माईल करत म्हणते, ही तर सुरुवात आहे. गोपाळराव तुम्ही ह्याच लायकीचे आहेत. तुम्हाला अद्दल घडल्याशिवाय तुम्ही काय ठिकाणावर येणार नाही. जामकर एवढं मारत असतात की देवीसिंग मार खाऊन
मान टाकतो. सुधाकर म्हणतो, साहेब हा लय नाटकी आहे. असंच नाटक केलं आणि आम्हाला पळवलं. जामकर म्हणतात, जोपर्यंत हा गुन्हा मान्य करत नाही तोपर्यंत ह्याला आता कुठेही न्यायचं नाही. हा मेला तरी चालेल. हा शुद्धीवर आला की पुन्हा मारायला सुरुवात करा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.